नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चरमध्ये आपल्याला बिझनेस स्टॅटिस्टिक्स मधील चौथा टॉपिक सुरू करायचा आहे आणि तो म्हणजेच काय की कोरिलेशन अनालिसिस आणि त्या कोरिलेशन अनालिसिसच्या कंसातील टू व्हेरिएबल्स ओनली. तर कोरिलेशन अनालिसिसला म्हणतात मराठीमध्ये सहसंबंध विश्लेषण. आणि या आपल्याला युनिटमध्ये काय बघायचे, जेव्हा दोन चलांचं काय सहसंबंध विचारात घ्यायचा आहे म्हणून टू व्हेरिएबल्स ओनली दिलेला आहे कंसामध्ये. तर आपण काय करू, अगोदर प्रास्ताविक स्वरूपामध्ये या सहसंबंध विश्लेषणाविषयी माहिती बघू. त्यामध्ये सांगता येऊ शकते समांतर माध्य, मध्यका, भूयिष्ठक, तसेच तुलना करण्याच्या दृष्टीने अपकिरण सुद्धा अपुरे पडतात. कारण या केंद्रीय प्रवृत्तीमध्ये आणि अपकिरण विश्लेषणामध्ये काय केलं जाते की एकाच लक्षणाचा किंवा एकाच गुणवैशिष्ट्याचा अभ्यास केला जातो. तसंच सांगायचं झालं तर हे जे काही केंद्रीय प्रवृत्ती आणि अपकिरण म्हणजे आपण दुसरा आणि तिसरा चॅप्टर बघितला, त्यामध्ये काय केलेलं आहे की फक्त एकाच मेजरमेंटचा विचार केलेला आहे, एकाच चलाचा अभ्यास केलेला आहे, एकाच काय गुणवैशिष्ट्याचा किंवा एकाच लक्षणाचा अभ्यास केलेला आपणास दिसून येऊ शकतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरीचा विचार केला जातो, परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार त्यावेळी केला जात नाही. हे लक्षात. कारण जे काही अपकिरण किंवा केंद्रीय प्रवृत्ती आहे, केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे मध्यका किंवा समांतर माध्य, मध्यका आणि भूयिष्ठ, हे झालं केंद्रीय प्रवृत्ती. त्यासोबतच अपकिरण विचलनामध्ये काय येते की बाबा रेंज, क्वार्टाईल डिव्हिएशन, स्टँडर्ड डिव्हिएशन, मीन डिव्हिएशन, हे झाले अपकिरण विचलन. यामध्ये काय केलं जात होतं, एकाच गुणांचा विचार केला जात होता ना, एकाच गुणवैशिष्ट्याचा अभ्यास केला जात होता. म्हणजे आपल्याला काही एक मेजरमेंट दिली होती, म्हणजे एकाच गुणासंबंधी माहिती दिली जात होती, म्हणजे मार्क्स, त्याची माहिती आणि फ्रिक्वेन्सी दिली जात होती. त्यावेळी दोन मेजरमेंट दिल्या जात होत्या का आणि त्यांच्या फ्रिक्वेन्सी दिल्या जात होत्या का? नाही ना. हे लक्षात. म्हणून केंद्रीय प्रवृत्ती आणि अपकिरणामध्ये फक्त एकाच गुणवैशिष्ट्याचा, एकाच लक्षणाचा विचार केला जात होता. तर दोन गुणवैशिष्ट्याचा किंवा मग दोन चलांचा विचार केला जात नव्हता. म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी येत असलेल्या आपणास दिसून येऊ शकत होत्या. हे लक्षात. म्हणजेच माध्याच्या आणि अपकिरणाच्या साहाय्याने एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. काय म्हटले? माध्य म्हणजे केंद्रीय प्रवृत्ती आणि अपकिरणाच्या साहाय्याने फक्त एकाच चलाचा किंवा मग एकाच घटकाचा अभ्यास केला जात होता. पण बऱ्याच वेळा काय होते की एखादी परिस्थिती एकापेक्षा अनेक घटकावर अवलंबून असते. हे लक्षात. म्हणजेच एक घटक दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो. मग अशा वेळेस काय होते, एका घटकामध्ये बदल झाल्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये बदल होत असलेला आपणास दिसून येऊ शकतो. मग जेव्हा विद्यार्थ्यांच्या गुणांच्या सरासरीचा विचार केला जात होता, तेव्हा त्याच्या परिस्थितीचा विचार केला जात नाही. हे लक्षात. कारण विद्यार्थ्याची परिस्थिती कशी आहे त्यावरून सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुण ठरत असतात. कारण विद्यार्थ्यांची परिस्थिती जर बिकट असेल, त्याला जर ज्या काही फॅसिलिटीज एज्युकेशन बाबतीत किंवा मग अभ्यासाच्या बाबतीत जर भेटल्या नसतील तर तो अभ्यास करू शकणार नाही. हे लक्षात. अभ्यास करू शकणार नाही किंवा मग अपुरा अभ्यासासाठी इक्विपमेंट कमी पडतील, मग त्याचं जे काही गुण आहेत ते सुद्धा कमी काय होऊ शकतात, मिळू शकतात. म्हणून अगोदरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये एकाच मेजरमेंटचा अभ्यास केला जात होता, तर एकापेक्षा जास्त मेजरमेंटचा अभ्यास केला जात नव्हता. म्हणून ह्या कोरिलेशन अनालिसिस मध्ये काय केलं जाते, दोन किंवा अधिक घटकांचा अभ्यास एका वेळी केला जातो. म्हणजे दोन चलांचा अभ्यास ज्या संबंधामध्ये केला जातो किंवा ज्या बाबीमध्ये केला जातो त्याला काय म्हणायचं, कोरिलेशन अनालिसिस, सहसंबंध विश्लेषण असं म्हणायचं. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा, काय राहणीमान, उंची, बाजारभाव, त्यासोबतच मागणी पुरवठा, असे अनेक प्रश्न किंवा आर्थिक घटक एकमेकाशी निगडीत असतात आणि त्याचा परिणाम किमतीवर होत असतो. बघा,
जेवढं राहणीमान चांगलं तेवढं आपण वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो. हे लक्षात. किंमत वस्तूची जरी वाढलेली असली तर आपल्याला काही अडचण नाही. हे लक्षात. त्यासोबतच काय, मागणी पुरवठा. जर वस्तूची किंमत जर कमी असेल तर मागणी जास्त असते, पण जर वस्तूची किंमत जर वाढली असता मागणी कमी होते आणि पुरवठा काय होत, म्हणजे वस्तूची किंमत वाढली, मागणी कमी, पुरवठा कमी. वस्तूची मागणी वाढली, किंमत जास्त, पुरवठा जास्त, असं केलेलं आपणास पाहता येऊ शकते. मग तिथं काय असते की वस्तूच्या किमतीवर मागणी आणि पुरवठा अवलंबून असतो बरं का. कारण वस्तूची किंमत जेवढी कमी, लोक जास्त मागणी करतात, हे लक्षात. आणि वस्तूची किंमत जेवढी जास्त तेवढी मागणी लोक काय करत असतात, कमी करत असलेल्या, म्हणजे मागणी कमी होत असलेली लोकांकडून आपणास त्या ठिकाणी सांगता येऊ शकते. मग आता काय होत आहे, एका घटकामध्ये वाढ झाली किंवा एका घटकामध्ये बदल झाला असता, बघा, एका घटकामध्ये वाढ झाली असता किंवा एका घटकामध्ये बदल झाला असता, त्या घटकामध्ये वाढ झाली किंवा बदल झाला असता, त्याचा परिणाम जेव्हा दुसऱ्या घटकावर होतो तेव्हा त्याचा अभ्यास करण्यासाठी जी काही पद्धत, जे काही टेक्निक आहे त्यालाच काय म्हणायचं, सहसंबंध विश्लेषण. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, की अनेक वेळा तुलनात्मक माहिती ही अर्थपूर्ण असते आणि त्याचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचं असते. हे लक्षात. फक्त एकाच माहितीचा अभ्यास करून चालत नाही, जसं की केंद्रीय प्रवृत्तीमध्ये आणि अपकिरण मोजमापामध्ये आपण पाहिलेलं आहे की एकाच घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे, पण एक घटक दुसऱ्या घटकावर सुद्धा अवलंबून असतो. एका घटकामध्ये बदल दुसऱ्या घटकामुळे सुद्धा होऊ शकते. कसं की समजा पेट्रोलचं उदाहरण घ्या. पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली असता महागाई वाढते, बरोबर. पेट्रोलमध्ये इन्क्रीज झाली, पेट्रोलचे प्राइस इन्क्रीज झाले की महागाई वाढते, बरोबर. हे लक्षात. मग अशा वेळेस काय, त्यांच्या दोघांमध्ये पेट्रोल आणि ज्या काही महागाई आहे यामध्ये जर वाढ होत असेल तर एकमेकावर अवलंबून आहेत. मग त्यांचा सहसंबंध कसा असू शकतो, पॉझिटिव्ह. पण समजा पेट्रोलच्या किमती कमी झाल्या, महागाई सुद्धा कमी होते, बरोबर. हे लक्षात. मग त्यावेळेस काय होतात, लोक पेट्रोलला जास्त डिमांड करतात, कारण पेट्रोल स्वस्तामध्ये भेटत आहे ना. हे लक्षात. पण समजा पेट्रोलच्या किमती वाढल्या, हे लक्षात, महागाई वाढते, बरोबर. त्यासोबतच काय केलं जातंय की लोक काय करतात, पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे वाहनांची खरेदी कमी करतात, वाहनं चालवण्याचं जरा कमी करतात. हे लक्षात. मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये काहीतरी सहसंबंध असतो, कारण ते घटक, ते दोन चल कोणते, पेट्रोल आणि महागाई एकमेकावर डिपेंड असतात. जेव्हा पेट्रोलच्या किमती वाढतात, महागाई वाढते, तेव्हा पॉझिटिव्ह रिलेशन. पण समजा पेट्रोलच्या किमती कमी झाल्या, हे लक्षात, महागाई जर कमी होत असेल, एक कमी झालं की दुसरं कमी होत असेल तर त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह. पण समजा पेट्रोलच्या किमती वाढल्या पण महागाई कमी होत असेल, हे लक्षात, अशा वेळेस त्यांच्यामध्ये काय, एक वाढला असता दुसरं कमी जर होत असेल तर त्यावेळेस त्यामध्ये काय असतंय की नकारात्मक किंवा निगेटिव्ह कोरिलेशन असते, या ठिकाणी सांगता येऊ शकते. हे लक्षात. पण कोरिलेशनचा अभ्यास करताना दोन जे काही चल आहेत ते एकमेकाशी निगडीत असले पाहिजे तरच त्यांचा अभ्यास करता येतो. म्हणून या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, की एका चलात बदल झाला असता जर दुसऱ्या चलात बदल होत असेल तर त्याला आपण कोरिलेशन असं म्हणतात. हे लक्षात. म्हणजे जेव्हा दोन घटक दिलेले असतात, जेव्हा दोन मेजरमेंट दिलेले असतात, मग त्या दोन मेजरमेंट मध्ये एकामध्ये बदल झाला असता, दुसऱ्यामध्येही बदल होत असेल काहीतरी, तर त्यावेळेस काय, त्याला कोरिलेशन असं म्हणायचं. हे लक्षात. म्हणजे एक्स आणि वाय मेजरमेंट दिली, एक्स मध्ये वाढ झाली, वाय मध्ये वाढ किंवा मग घट होत असेल. आता ते जे काही सहसंबंध आहे ते आपण नंतर बघू, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. एवढंच लक्षात ठेवा आता की सहसंबंध म्हणजे जेव्हा दोन चलामध्ये एकात वाढ झाली की दुसऱ्यामध्ये बदल होतो. म्हणजे एकाच बदल झाला असता दुसऱ्यामध्ये जर बदल होत असेल तेव्हा त्यांचा अभ्यास करण्यासाठी ज्या काही
टूल्सचा, ज्या काही टेक्निकचा किंवा मग ज्या काही तंत्राचा किंवा मग ज्या काही साधनाचा आपण वापर करतो त्याला काय म्हणायचं की सहसंबंध विश्लेषण असं म्हणायचं. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की वस्तूची किंमत वाढली असता मागणी व पुरवठ्यामध्ये काय बदल होतो हे आपल्याला या सहसंबंधामुळे माहित होऊ शकते. तसंच दोन विद्यार्थ्यांच्या जे काही गुणांचा विचार करण्यासाठी किंवा मग मार्कांचा विचार करण्यासाठी हे सहसंबंध विश्लेषण त्या ठिकाणी आपण वापरात आणू शकतो. दोन विद्यार्थ्यांचे जर स्वतंत्रपणे मार्क दिलेले असतील म्हणजे दोन चल, दोन घटक, तर त्यावेळेस सहसंबंध तिथं वापरात येऊ शकतो. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय दोन प्रवृत्तीपैकी एक कारक म्हणजे एकामुळं जर दुसऱ्यामध्ये बदल होत असेल किंवा मग दुसऱ्यावर जर परिणाम होत असेल तर त्या प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी हे सहसंबंध त्या ठिकाणी उपयोगी पडत असलेला आपणास सांगता येऊ शकते. तर या ठिकाणी सहसंबंध विश्लेषणाचा जे काही आपण थोडक्यात प्रस्ताविक स्वरूपामध्ये माहिती बघितला त्यामध्ये ओव्हरऑल सांगता येईल की काय जेव्हा दोन किंवा अधिक चलाचा अभ्यास करण्यासाठी ज्या काही साधनाचा वापर केला जातो त्यास काय म्हणायचं कोरिलेशन अनालिसिस असं म्हणायचं. आता त्यानंतर आपण काय करू या सहसंबंध विश्लेषणाचा अर्थ बघू. मिनिंग ऑफ कोरिलेशन त्यामध्ये बघा की हे जे काही कोरिलेशन आहे सहसंबंध आहे तर 1885 मध्ये फ्रान्सिस गाल्टन यांनी काय केलेले आहे ही संकल्पना विकसित केलेली आहे की सहसंबंध कसा असतो दोन घटकामध्ये हे सांगितलेलं आहे. त्यासोबतच काय पुढे सांगता येऊ शकते की सहसंबंध म्हणजे दोन किंवा अधिक घटकामध्ये किंवा चलामध्ये जे काही संबंध आहे याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय सहसंबंध होय. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय की एका वस्तू स्थिती बरोबर दुसऱ्या वस्तू स्थितीमध्ये जो काही बदल होत असतो याचा अभ्यास करण्यासाठी हे सहसंबंध कोरिलेशन उपयुक्त ठरत असलेला आपणास सांगता येऊ शकते. या कोरिलेशनलाच कोव्हेरिएशन सुद्धा म्हटलं जाते बरं का. काही काही ठिकाणी कोव्हेरिएशन म्हणजेच कोरिलेशन असते. तसंच पुढे सांगता येऊ शकते काय की हे जे काही कोरिलेशन आहे हे दोन किंवा जास्त चलामध्ये जे काही बदल होत असतात त्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी हे सहसंबंध उपयोगी पडत असलेलं आपणास सांगता येऊ शकतं. थोडक्यात जर सांगायचं झालं तर बघा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तुस्थितींचा सहसंबंधाचे विश्लेषण म्हणजेच सहसंबंध होय. काय म्हणले दोन किंवा जास्त चलांचा दोन किंवा जास्त घटकांच्या वस्तुस्थितीच्या संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा मग तंत्र म्हणजेच काय सहसंबंध होय असं म्हणता येऊ शकते. बघा इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर कोरिलेशन इज द कोव्हेरिएशन ऑफ टू और मोर व्हेरिएबल्स युजली कॉल्ड ॲज कोरिलेशन. इट इज डिनोटेड बाय आर. म्हणजेच काय कोरिलेशन काय आहे की दोन किंवा अधिक चलांचा अभ्यास म्हणजेच काय सहसंबंध होय. आणि त्यासोबतच काय हे कोरिलेशन कोणत्या अक्षरानं दर्शवलं जाते डिनोटेड केलं जाते तर आर या अक्षरानं स्मॉल आर या अक्षरानं डिनोटेड केलेलं आपणास सांगता येऊ शकते. तसंच जर आता एक कोरिलेशन मध्ये अभ्यास कशाचा केला जातो आता जे काही चल असतात चल म्हणजे उदाहरणामध्ये बघा हाईट आणि वेट एकमेकावर आधारलेली असते. हाईट जेवढी जास्त तेवढं वेट जास्त असते बरं का. कोरिलेशन त्या ठिकाणी असू शकते. त्यासोबतच रेनफॉल आणि प्रोडक्शन ऑफ व्हीट म्हणजेच पावसाचं प्रमाण त्यावर गव्हाचं उत्पादन यांचा जर विचार केला तर कोरिलेशन होऊ शकते. हे लक्षात म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त झालं चांगलं झालं तर गव्हाचं उत्पादन वाढू शकते. पण पावसाच नाही उत्पादन म्हणजे काय गहू पिकवला पाऊसच नाही गव्हाचं उत्पादन होणार आहे का नाही. म्हणून तिथं कोरिलेशनचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. म्हणून या ठिकाणी थोडक्यात हे काय सहसंबंध विषयक आपल्याला अर्थ सांगता येऊ शकतो. त्यानंतरच आपल्याला पुढे काय बघायचं आहे या कोरिलेशन म्हणजेच सहसंबंधाच्या काही व्याख्या बघू. डेफिनेशन ऑफ कोरिलेशन
त्यामध्ये बघा नंबर 1 व्याख्या सांगता येऊ शकते. सहसंबंध म्हणजे दोन किंवा अधिक चलांचा किंवा घटकांचा अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी साधने म्हणजे सहसंबंध होय. ही व्याख्या सांगता येऊ शकते. म्हणजे काय, हाईट वेट दिले तर त्यांचा अभ्यास करायचा, तर जे काही साधन वापरलं जाणारे, जे काही टूल्स, जे काही टेक्निक्स वापरले जाणार आहेत त्याला काय सहसंबंध म्हणता येईल. त्यानंतर दुसरी व्याख्या बघा, दुसरी व्याख्या या ठिकाणी सांगता येऊ शकते ती म्हणजेच काय, LR कॉर्नरच्या मते काय म्हणतात बघा, AR कॉर्नर, तर दोन घटकातील बदलाचे असे प्रमाण की एका घटकातील बदलामुळे दुसऱ्या घटकात बदल घडून येतात त्यास सहसंबंध असे म्हणतात. काय म्हटले हो ते, LR कॉर्नर काय म्हणतात की दोन घटकातील बदलांचं प्रमाण, म्हणजेच एका घटकामध्ये बदल झाला असता त्या घटकामध्ये बदल झाल्यामुळे दुसऱ्या घटकामध्ये काय बदल होतो याचा अभ्यास करणारं साधन म्हणजेच काय, सहसंबंध होय. ही व्याख्या सांगता येऊ शकते. तसंच तिसरी व्याख्या बघा, AM ट्युटल यांच्या मते, AM ट्युटल काय म्हणतात बघा, दोन किंवा अधिक वस्तू स्थितींच्या सहविचलनाचे विश्लेषण म्हणजे सहसंबंध होय. सहविचलन म्हणजे अपकिरण, विचलन म्हणजे काय, अपकिरण, विस्तार, हे लक्षात. म्हणजे दोन किंवा अधिक वस्तुस्थितीच्या विचलनाचे सहसंबंध विश्लेषण म्हणजेच काय, सहसंबंध होय या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, दोन किंवा अधिक घटक दिले, दोन किंवा अधिक मेजरमेंट दिलेले असतील, मग एक्स आणि वाय मेजरमेंट दिली, किंवा मग ए चे मार्क दिले आणि बी चे मार्क स्वतंत्रपणे दिले, मग ए च्या मार्क मध्ये जे काही बदल झाला, बी च्या मार्क जे काही दिलेले आहेत त्यामध्ये काय आहे तुलना केल्या असता, तुलना करण्यासाठी जे काही साधन वापरले जाणार आहे त्याला सहसंबंध असं म्हणता येईल. किंवा मागणी आणि पुरवठा, एक मेजरमेंट दिली मागणी आणि दुसरी मेजरमेंट दिली पुरवठा. मागणी वाढली, पुरवठा कसा होतो, एकमेकांवर आधारलेले आहेत. मागणी वाढली, पुरवठा काय केला जातो, वाढला जातो का कमी केला जातो. वस्तूची किंमत जर कमी असेल तर मागणी वाढते, पुरवठा वाढतो. वस्तूची किंमत जास्त असेल, मागणी कमी होते, पुरवठा कमी होतो. मग यांच्यात काय सहसंबंध आहे याचा अभ्यास करण्यासाठी काय, जे काही साधन वापरलं जाते त्याला सहसंबंध म्हणतात. म्हणून या ठिकाणी AM ट्युटल यांच्या मते काय म्हटलेलं आहे की जे काही दोन किंवा अधिक वस्तुस्थिती आहेत त्या वस्तुस्थितीचं अभ्यास करणारं साधन किंवा मग शास्त्र म्हणजे काय, सहसंबंध विश्लेषण म्हणता येऊ शकते. अशा पद्धतीने या ठिकाणी काय, या सहसंबंधाच्या व्याख्या सुद्धा सांगता येतील. त्यासोबतच आपल्याला पुढे काय सांगायचे की या सहसंबंधाची आवश्यकता किंवा गरज कशासाठी आहे, तर बघा सहसंबंध विश्लेषणाची आवश्यकता, तर त्यामध्ये नंबर 1 एकमेकांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण समजण्यासाठी. आता हे कशासाठी आवश्यक आहे सहसंबंध, तर एक घटक दुसऱ्या घटकावर कशा पद्धतीने अवलंबून आहे, जसे की पेट्रोल आणि महागाई एकमेकावर आधारलेले आहेत. मग हे किती प्रमाणात आधारलेले आहेत, कसे आधारलेले आहेत, एकात बदल झाला असता दुसऱ्यात किती बदल होतो हे समजण्यासाठी हे सहसंबंध महत्वाचा आहे किंवा मग सहसंबंधाची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरा घटक बघा, अंदाज काढण्यासाठी. अंदाज काढण्यासाठी म्हणजे आपण काय करू शकतो की मागणी आणि पुरवठ्यामध्ये, मागणीवरून आपण एक अंदाज काढू शकतो की पुरवठा कसा असेल, हे लक्षात. म्हणून एक्स मेजरमेंट मागणी आणि वाय मेजरमेंट जर पुरवठा असेल तर आपण मागणीवरून पुरवठाचा अंदाज आपण काढू शकतो, किंवा मग किमतीवरून मागणी आणि पुरवठ्याचा अंदाज काढू शकतो, किंवा मार्कावरून विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करू शकतो. म्हणून अंदाज व्यक्त करण्यासाठी सुद्धा हे सहसंबंध विश्लेषण महत्वाचं आहे. त्यासोबतच समाज स्थिती सुधारण्यासाठी, आता समाज स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा या सहसंबंधाचा उपयोग होतो. कसा की समजा की देशामध्ये बेकारी, दारिद्र्य अशा बऱ्याच अडचणी आपल्याला दिसून येतात. मग अशा वेळेस या ज्या काही समाजामध्ये समस्या आहेत त्या समाजांचं निराकरण करण्यासाठी सुद्धा या सहसंबंधाचा उपयोग होत असलेला आपणास सांगता येऊ शकतो. कसा की आपल्याला लक्षात येऊ शकते की जे दारिद्र्य रेषेखाली असतात, हे लक्षात, जे अशिक्षित असतात ते बेकार असतात, हे लक्षात. म्हणजे अनएज्युकेटेड असतील, कमी शिकलेले असतील, अशिक्षित असतील तर त्यांना ते बेकार असतील, त्यांना कमी नोकरी असते, बरोबर.
म्हणून याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा म्हणजे समाजातील घटकांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा काही हे सहसंबंध विश्लेषण उपयोगी ठरते. म्हणून एवढी आवश्यकता आपल्याला थोडक्यात सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय पाहिलात या लेक्चरमध्ये की थोडक्यात प्रस्ताविक सहसंबंधाचं, त्यानंतर सहसंबंधाचा अर्थ, त्यासोबत सहसंबंधाच्या व्याख्या आणि त्यानंतर सहसंबंधाची आवश्यकता. त्यानंतर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करू, सहसंबंधाचे प्रकार घेऊ. ओके.